मी ॲडव्होकेट अशोक जोंधळे लातूरमध्येच मी काम करतो. मागील 4.5 वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे. या व्यवसायामध्ये आणणारे माझे ग्रेट आपले आजचे होस्ट सन्माननीय आशिष भोंगे सर यांच्यासाठी जोरदार पाहिजे. यांनी जर हा व्यवसाय मला दाखवला नसता तर आज मी या व्यवसायात आलो नसतो. कारण माझ्यामध्ये एक वेगळा ॲटिट्यूड होता, भयानक ॲटिट्यूड होता की आपल्याला हे काम करायचंच नाही. पण सन्माननीय आमचे सीटीसी लीडर निजाम शेख सर यांच्या सतत पर्सुएशनमुळे या व्यवसायामध्ये टिकलो मी. त्याच्यासाठी सुद्धा जोरदार काढले. सरांनी आता एक शब्द बोलतो होता, आशिष यशस सरांनी बोलता एक शब्द बोलले आता की निर्णय. जो व्यक्ती या व्यवसायामध्ये निर्णय घेतो ना तो व्यक्ती या व्यवसायामध्ये खूप मोठ्या उंचीवर जाऊ शकतो. मग आम्ही प्रत्येकाकडे भरपूर सामर्थ्य आहे. मग सगळेच यशस्वी का होत नाही? सगळेच यशस्वी का होत नाही? यशस्वी यामुळे होत नाही की ते लोक निर्णय घेत नाही. आणि यशस सरांनी आता खरंच सांगितलं की निर्णय घ्या. मित्र, जसं आहे तसं तुम्हाला कोण आणले माहित नाही. लहान मुलांना आणले का मोठ्या माणसाला आणले, कोण आणले, लेडीज आणले, जेंट्स आणले, काही माहित नाही. ज्या व्यक्तीने तुम्हाला आणले त्या व्यक्तीसोबत थांबा, त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घ्या, प्लॅन ऐकून घ्या, पूर्ण समजून घ्या आणि या व्यवसायामध्ये या मित्रांनो. कारण का तुम्ही किती लोक आशिष सर ओळखता मला माहित नाही. आशिष सरांची परिस्थिती मी जवळून पाहिलेली आहे, खूप जवळून पाहिले. एक दुकान बदलून त्या व्यक्तीने 10 लाखाची गाडी घेतली, दुकान बदलून. हे सुद्धा आपल्याला करता येतं. दुकान बदलून काय केलं, काय त्यांनी फक्त दुकानच बदललं ना. दुकान बदलून 10 लाखाची गाडी घेतली. त्यासाठी खरंच परत एकदा जोरदार झाला पाहिजे. ही जी परिस्थिती आहे ना आपल्याला बदलायची आहे ना तर आपल्याला झटकावं, आपल्याला झटकावं. यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतः ग्राउंडवर उतरावं लागेल. जोपर्यंत तुम्ही ग्राउंडवर उतरत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः काम करत नाही, तोपर्यंत तुम्ही ह्या व्यवसायामध्ये उंचीवर जाऊ शकत नाही. काल उदगीरला अहमदपूरला आपल्यापैकी बरेच लोक आले होते. एक सर्वसाधारण दगड फोडणारा व्यक्ती, त्या व्यक्तीची गाडी 1,25,00,000ची गाडी, दगड फोडणारा व्यक्ती, हे व्यक्ती करू शकते. मग आपण काय करू शकत नाही? आपल्यात काय कमी आहे? आपल्यामध्ये कमी एकच आहे की आपल्याकडे निर्णय क्षमता नाही. जोपर्यंत तुम्ही निर्णय घेत नाही तोपर्यंत या व्यवसायामध्ये उंचीवर जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आलेला आहात ना त्या व्यक्तीसोबत बसून व्यवस्थित मार्गदर्शन करून घ्या आणि व्यवसायामध्ये या. एवढंच बोलून मी थांबतो. थँक्यू सर. थँक्यू सर. सरांसाठी एकदा जोरदार